याच मुद्द्यावरून अगदी काही क्षणांसाठी थांबवते, कारण आताची आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे अभिजित दिपके यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सीजेपीने हा दावा केलेला आहे। अभिजित दिपके ज्यांनी अगदी काही वेळापूर्वी आपलं उपोषण थांबवलेलं होतं, त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सपकाळजी, कसं बघायचं याकडे? एकंदरीत लोकशाही आपल्या देशात अस्तित्वातच ठेवलेली नाही। मुळात बनणं काय आहे, संसदेमध्ये राहुल गांधी काय सांगतात आहे, छात्रकृतीच्या माध्यमातून काय म्हणतात आहे आणि या ठिकाणी बसलेले जे आंदोलक आहेत ते काय म्हणतात आहेत की यावर चर्चा करा आणि दोषींवर कारवाई करा आणि या मंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घेतला पाहिजे, दिला पाहिजे। आता हे न करता जर अटक होत असेल तर आता त्यांना कुठली कारवाई करायची नाही, कुठल्या दुरुस्त्या करायच्या नाही, कुठल्याही सुधारणा करायच्या नाही। हे एकंदरीत असणार हा सरकारचा अहंकार आहे। सपकाळजी, खरं तर सीजेपीचे जे सौरव दास होते त्यांचं देखील म्हणजे सकाळी त्यांचं असं म्हणणं आलं किंवा त्यांचं असं स्टेटमेंट समोर आलं की आम्हाला सरकारसोबत चर्चा करायची आहे, सरकार त्यासाठी आता आमच्यापर्यंत पोहोचतंय। मात्र अजूनपर्यंत तसं काही घडलेलं दिसत नाहीये किंवा गेल्या इतक्या दिवसांच्या आंदोलनामध्ये देखील सरकार किंवा सरकारचा कुठला तरी प्रतिनिधी, कुठलं तरी शिष्टमंडळ कोणीच या आंदोलकांशी बोललं नाहीये। बरोबर आहे, त्यांचं जे म्हणणं असेल त्या म्हणण्याच्या अनुषंगाने त्यांनी आपली बाजू मांडली, पण मात्र मुळात आंदोलकांशी बोलणं काय आणि देशाच्या संसदेमध्ये बोलणं काय, तर मला असं वाटतं की संसदीय लोकशाही आपण स्वीकारल्यानंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तर सरकारने संसदेमध्ये दिली पाहिजे। शेवटी आपण टू द पीपल, बाय द पीपल, फ्रॉम द पीपल ही आपण जी व्यवस्था चालवतो त्यामध्ये निवडून गेलेले खासदार आणि सार्वभौमत्व सभागृहाचं जे आहे त्यांनी जरूर त्यांच्याशी वेगळ्या चर्चा केली तर हरकत नाही, पण या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सरकार संसदेत का बोलत नाही? जे सरकार संसदेत बोलत नाही, जे सरकार पत्रकार परिषद घेत नाही, जे पंतप्रधान मन की बातच्या अनुषंगाने ना राम मंदिराच्या चोरीवर बोलायला तयार आहेत, ना पेपर फुटीवर बोलायला तयार आहेत, हे सर्व जे आहे सगळं अलबेल असल्याचं जो दावा करतात आहे, नाटक करतात आहे। त्यामुळे सरकारची रीतभात जी आहे ती हुकुमशाहीची आहे। धन्यवाद सपकाळजी, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी। आपल्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर आहेत। यशोमतीताई, दिल्लीमधलं हे जे आंदोलन अद्यापही सुरू आहे, आता देखील पोलिसांचा लाठीचार्ज काही ठिकाणी सुरू आहे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत। या सगळ्याकडे बघून काय वाटतंय तुम्हाला, काय तुमची प्रतिक्रिया आहे? अतिशय मनाला चोट लागण्यासारखा विषय हा आहे। मोदींचं हे जे सरकार आहे हे अतिशय अहंकारी आणि गर्विष्ठ प्रमाणे काम करत आहे।